भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 134व्या जयंतीनिमित्त माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ठिकठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावर देखावे, सजावट व आरास करण्यात आली होती। माटुंगा लेबर कॅम्पमधील सर्वांचे आकर्षण ठरलेले ठराविक मंडळाचे देखावे यामध्ये संकल्प सांस्कृतिक संस्था यांचा बोधगया येथील बिहार आणि बोधवृक्ष रॉयल वेलफेअर असोसिएशन यांनी साकारलेले, कोलंबिया विद्यापीठ सहयोग सामाजिक संस्था यांचा भारतीय संविधान आणि सम्राट अशोक मंडळ यांनी मांडलेली सदस्थिती, तर काहींनी संविधान पुस्तकांची प्रतिमा व डॉक्टर आंबेडकरांचा 14 तळ्यावरील सत्याग्रह यांचे हुबेहूब देखावा हे पाहण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या। याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटी 2025 चे अध्यक्ष दीपक वाघ यांनी विभागातील तमाम राजकीय पक्ष, आंबेडकर चळवळीचे सर्व गट, तट आणि भीम अनुयायी यांना मिरवणुकीत सामील होण्यासाठी जे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देऊन शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेविका हर्षला मोरे, समाजसेवक आशिष मोरे, आमदार ज्योती गायकवाड, खासदार वर्षा गायकवाड, ब्लॅक पॅन्थरचे विजय सरतापे, बाबा लोंढे, डी.के. कांबळे, नरसिंग गुरम, अनिल भंडारे, डॉक्टर सावंत, त्रिमूर्ती मित्रचे रमेश काळे, राजू पंडित, शेखर गणवजीर, मनसेचे सूर्यकांत भालेराव, वंचित आघाडीचे सुनील कांबळे, मिलिंद काळे, शिवाय राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष गणभोर, शिंदे सेनेचे रेडन फर्नांडिस व विभागातील नागरिक हजारोच्या संख्येने सामील झाले होते। मिरवणुकीत महेंद्र साळवे फॅन क्लबच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांचा स्वाक्षरी असलेले पेन ज्यूस, सेनेच्या वतीने कोल्ड ड्रिंक्स, वंचितच्या वतीने ज्यूस व आईस्क्रीम, राष्ट्रवादीच्या वतीने मिठाई वाटण्यात आली होती। एसीपी भोर व शाहूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव शिरसाट यांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। ढोल ताशा, बेंजो सबळ, नाशिक ढोल आणि डीजेच्या सहाय्याने 6 तास मिरवणूक कुठलेही गालबोट न लागता पार पडली। जय भीम मित्रांनो, वार्ड क्रमांक 189 चे माटुंगा लेबर कॅम्प येथील भीम जयंतीचा उत्सव आता साजरा होत आहे। थोड्याच वेळात इथून मिरवणूक निघणार आहे। तर इथे काही मंडळाचे पदाधिकारी आणि काही VIPs आहेत, आपण त्यांच्याशी बात करू। त्यांना जयंती कशी वाटते आणि त्यांच्या हिशोबाने कशी आहे ते साजरा करतात ते। तर प्रथम आपण रमेश काळे यांच्याकडे जाऊया। त्यांनी लेबर कॅम्प सोडून 30 वर्ष झाले, पण दर जयंतीला ते लोक इथे उपस्थित असतात। काय वाटतं तुम्हाला याविषयी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न यांची 134वी जयंती साजरी होत आहे। आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये हा बालेकिल्ला असल्यामुळे बाबासाहेबांच्या चळवळीचा, त्यामुळे इथे जयंती अतिशय उत्साहाने आणि एकदम आनंदाने आणि जोशात साजरी होते। आणि ही गोष्ट खूप अभिमानाची आहे। आणि मिरवणूक म्हटलं तर मिरवणूक ही प्रत्येक वर्षी निघते आणि यात कधी खंड पडलेला नाही आहे। आज मला जाऊन लेबर कॅम्प सोडून 30 वर्ष झालेले, परंतु या 30 वर्षामध्ये ज्या वेळेस जयंती असते 14 एप्रिलला, त्या प्रत्येक वेळेस मी येथे येत असतो आणि ही जयंती मी बघत असतो आणि खूप आनंद, लोकांमध्ये एक उत्साह असतो। आणि ही जो उत्साह आहे आणि लोकांमध्ये जी एकी आहे याचं लहान आबालवृद्ध सर्वजण या जयंतीमध्ये, या मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि ही मिरवणूक, हा जयंती सोहळा यशस्वी होतो, सक्सेस होतो। मी सर्व मित्रमंडळीचे आभार मानतो। आपल्यासमोर कसबे साहेब पण आहेत, जे नित्यनेमाने इथे भीम पहाट म्हणून कार्यक्रम करत असतात। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वर्षापासून करतात आणि कसा काय त्यांचा अनुभव आहे। सर्वांना जय भीम। गेली 12 ते 13 वर्ष आम्ही भीम पहाट आपल्या सद्धम्मा संडे स्कूल चालू केलेलं आहे। की आम्हाला असं जाणवलं की आपलेच काही विद्यार्थी किंवा जे तरुण वर्ग आहे ते इतर धर्माकडे आकर्षित होत आहे आणि आपण त्यांच्यासाठी काय करू शकलो नाही। मग बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, सारनाथ येथे सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक रविवारी विहारात जाणं हे बौद्धांचं आद्य कर्तव्य आहे। हीच आम्ही धागा पकडून लहान मुलांसाठी प्रत्येक रविवारी वंदना घेणे, लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि इतर सर्व आपले जे महान व्यक्ती आहेत त्यांची माहिती आम्ही दर रविवारी मुलांना देतो। त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपल्या लेबर कॅम्पमध्ये कधीच सकाळचं काही प्रोग्राम होत नाही आहे, तर माननीय महेंद्र मगर सर, नंतर विशाल निर्भवणे आणि असे अनेक व्यक्ती, आम्ही विकास कापडे, असे अनेक आम्ही व्यक्ती एकत्र येऊन भीम पहाट नावाचा कार्यक्रम चालू केला। गेले 11 वर्ष ते 12 वर्ष विकास कापडे या भीम पहाटला नाश्ता पुरवतात। तर आपले माननीय नगरसेविका हर्षलताई मोरे या कार्यक्रमाच्या ऑर्केस्ट्राचे सगळा खर्च देतात। स्टेजचं वगैरे आम्ही सगळे मिळून कॉन्ट्रीब्युशन करून चालू करतो। पण आपल्या मुलांना विहारात जाण्याची सवय निर्माण व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे। आपल्या इथं व्हॉट्सअपवर खूप आहेत, नाक्यावर बाबासाहेबांची चर्चा करणारे खूप आहेत, पण प्रत्यक्ष कृती काही नाही आहे। आम्हाला अक्षरशः मुलांना घरातून चला म्हणून सांगावं लागतं। पालक म्हणतात की एकच रविवार आहे, झोपण्याची एवढीच वेळ आहे, तर मुलांना झोपू द्या। पण आमचा
जे विहार आहे लहान मुलांचं संडे स्कूल ते 11 वाजता चालतं, तरी पण काही पालक विद्यार्थ्यांना पाठवण्यात नाखुश असतात. तर मी तमाम जनतेला एवढंच जयंतीनिमित्त एवढंच आवाहन करेन की प्रत्येक रविवारी जसं बाबासाहेबांनी सांगितलं की ख्रिश्चन मिशनप्रमाणे काम केलं पाहिजे, त्यांचे संडे स्कूल चालतात, त्याच धर्तीवरती आपल्याही लहान मुलांचे संडे स्कूल चालावेत. ह्या जयंतीनिमित्त मी लेबर कॅम्पमधल्या लोकांना आवाहन करतो आणि जयंतीची हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. कांबळे साहेब, आपण काय शुभेच्छा द्याल? सर्वांना जय भीम. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण काय बोला? सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जो विनोद कसबे यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे, या त्यांनी केलेल्या आव्हानाला सर्व जनतेने सहकार्य करावं ही विनंती. तुम्ही बघितलं असेल आता इथे विनोद कसबे असो किंवा विकास कापडे असो किंवा हर्षलाताई असो, या सर्वांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो खरोखरच स्तुत्य आहे आणि वाखाणण्याजोगा आहे. तर मी अशी पालकांना विनंती करेन की त्यांनी संडे स्कूलला त्यांनी आपल्या मुलांना पाठवावं आणि यांना विनोदला मदत करावी. धन्यवाद. जय भीम. हां मित्रांनो, आपण आता आलो आहे संकल्प सांस्कृतिक मंडळ, जे माटुंगा लेबर कॅम्पमध्ये गेल्या 14 वर्षापासून वेगवेगळे देखावे सादर करत आहेत. आता यावर्षी त्यांनी बौद्धगयामध्ये जे चालू आहे त्याचा देखावा इथे मांडलेला आहे. तर आपण त्याच्या संकल्पचे अध्यक्ष अनिश खंडागळे हे माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांचे विचार जाणून घेऊया कशाबद्दल काय त्यांनी मांडलेलं आहे. संकल्प सांस्कृतिक मंडळ गेल्या 14 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची, त्यांच्या कार्यांची आणि त्यांनी जे काही समाजाला योगदान दिलं आहे त्याची आम्ही प्रबोधनात्मक जयंती साजरी करतो. त्याच्यामध्ये गेले 11 वर्ष संकल्प सांस्कृतिक मंडळाला विभागनिहाय स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. आणि आम्ही त्यांच्या कार्यापासून, त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत आम्ही पहिल्या वर्षापासून त्यांचा जो काही काळ होता सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि यावर्षी जर तुम्ही मागे बघाल तर आम्ही यावर्षी एक बोधिविहार दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बाजूला एक बोधिवृक्ष आहे. आपण जर पाहिलं ना तर आता हे बोधिवृक्ष आणि हे बोधिविहार, हे बोधिविहारामध्ये झाले काय की तिथे आता अनेक देवी देवतांचे फोटो टाकले जातात, अनेक विरोधक आहेत, त्या ठिकाणी त्यांनी मंदिर बनवलं आहे आणि आपल्या समाजाला नष्ट करण्याचं काम हे काही समाजकंटक करत आहेत. तर त्याचा विरोध म्हणून आणि आपल्या समाजाला कळावं की काय चाललेलं आहे समाजामध्ये, आपल्या समाजाला नष्ट करण्याचं काम चालू आहे. सो आम्ही हे प्रदर्शनामार्फत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर हे जे पाठीमागे बोधिवृक्ष तुम्ही बघताय, बोधिवृक्षाची जी खोड आहे त्याला इंजेक्शन मारून त्याला मारलं जात आहे. पण तुम्हाला सांगतो तथागत भगवान गौतम बुद्धांची कृपा की आज 4थी पिढी आहे ही की ते बोधिवृक्ष अजूनपर्यंत नष्ट झालेलं नाही आणि ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते आम्ही प्रदर्शनामार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता ते बोधिवृक्ष आणि बोधगया याच्यावरती भारतामध्ये सर्वत्र आंदोलन चालू आहे. यासाठी तुम्ही काय भाग घेतला आहे का किंवा काय केलेलं आहे का? साहजिकच आता संपूर्ण भारतभरामध्ये त्याचा विरोध दर्शवला जातो आहे आणि आम्ही आमच्या मंडळातर्फे सुद्धा आम्ही या आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होऊ आणि तीव्र याचा निषेध करू. आणि जो हा बोधिविहार ॲक्ट आहे तो सुद्धा रद्द झाला पाहिजे आहे अशी मी मंडळाच्या वतीने आम्ही मागणी करतो आणि आम्ही या आंदोलनामध्ये 100% सहभागी राहणार. तुम्हा सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. जय भीम. मित्र हो, आपण आता वंचित बहुजन पार्टीच्या इथे आपण आलेलो आहे. तर त्यांचा उपक्रम असतो दरवर्षी इथे थंड वाटतात, पाणी वाटतात, वडापाव वाटतात. यावर्षी काय वाटतात ते जरा जाणून घेऊया. त्यांचे अध्यक्ष सुनील कांबळे. सुनीलजी सांगा काय तुम्ही यावर्षी. जय भीम. जय भीम सर्वांना. आणि सर्व आंबेडकर प्रेमी जनतेला तसंच सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आहेत. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचंसुद्धा आभार आहे. वंचित बहुजन आघाडी जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासूनची पहिली शाखा माटुंगा लेबर कॅम्पमधील आहे आणि त्या वर्षीपासून आम्ही या विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मिरवणुकीमध्ये सामील होणाऱ्या भीम अनुयायांसाठी थंड पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर कोल्ड्रिंक, जसं की इथं 4 फ्लेवर आहेत कोल्ड्रिंकचे. सध्या इथं प्लॅटफॉर्मवर नाही आहेत, थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत कारण मिरवणूक यायला अजून थोडासा वेळ आहे. यामध्ये लिची आहे, मँगो आहे आणि तसेच अजून दुसरे 2 फ्लेवर आहेत आणि साधं पाणी जे बाटलीबंद पाणी आहे ते सुद्धा भीम अनुयायांसाठी इथं आम्ही उपलब्ध केलेलं आहे. काळेसाहेब तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी वंचित बहुजन पक्षाच्या वतीने आज शीतपेय म्हणजे थंड ड्रिंक आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे.
विभागामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काम आम्ही सातत्याने गेले 7 ते 8 वर्ष करत आहोत. विभागामध्ये मिरवणूक येताना जी रस्त्यावरची दुर्गंधी आहे, साफसफाई आहे, त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून संपूर्ण साफसफाई केलेली आहे. रस्त्यावरती बऱ्याचशा गाड्या ज्या खूप दिवसापासून महिन्याभरापासून इथे उभ्या होत्या त्या आम्ही RTOला कळवून त्या गाड्या आज पूर्ण काढून घेतलेल्या आहेत. आम्हाला यामध्ये प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं, महानगरपालिकेनं खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा तुम्हा सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इथे संपतो. तुम्हा सर्वांनाही भीम जयंतीच्या CAN चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. मित्रहो, आपण रॉयल वेलफेअर असोसिएशन सह्याद्री सामाजिक संस्था या संस्थेच्या इथे आलेलो आहोत आणि यांनी आता इथे जो देखावा केलेला आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीचा, तर त्याविषयी संजय पगारे हे आपल्याला माहिती देतील. आपण त्यांच्याशी बातचीत करू. संजय पगारे. जय भीम सगळ्यांना. गेली 27 वर्ष झाले आम्ही या मंडळाच्या वतीने, दोन्ही मंडळाच्या वतीने उपक्रम राबवतोय. आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. त्यानिमित्ताने कोलंबिया युनिव्हर्सिटीचा आम्ही देखावा निर्माण केलेला आहे, जिथं बाबासाहेबांनी डिग्र्या घेतलेल्या आहेत. या 32 डिग्र्या इथं आजूबाजूला लावलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी आमचे सिनियर आहेत, त्रिमूर्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत, बरेच जण आम्हाला सहकार्य करत असतात आणि प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या परीने उपक्रम राबवत असतो. किशोर भाऊ तोरणे त्यांच्या संकल्पनेतून, गांगुर्डे आहेत, लहान लहान मुलं आहेत, सुशील बर्वे आहेत, हे प्रत्येक व्यक्ती आपला कामातून वेळ देऊन, जगताप आहेत, बरेच आमचे कार्यकर्ते आहेत, वेळात वेळ देऊन दिवसभर काम करून रात्रीचं डेकोरेशन करून आज हा देखावा निर्माण केलेला आहे. यावेळी कोलंबिया युनिव्हर्सिटीज का निवडली तुम्ही डेकोरेशनसाठी? गरज होती त्याची, कारण जनतेपर्यंत बराचसा मेसेज हा बाबासाहेबांच्या ज्या डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि त्यांनी जो समतेचा मेसेज दिलेला आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल, हा मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. जय भीम मंडळी, आपण आलो आहे इकडे आता महेंद्र साळवे साहेबांच्या स्टॉलवरती. इथे दरवर्षी ते खाऊ वाटप, थंड शीतपेये किंवा वडापाव, लाडू असे काही ना काही ते वाटत असतात. यावर्षी त्यांचा काय उपक्रम आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. गेले 3रं वर्ष हे आहे लाडू वाटप. ड्रायफ्रूट लाडू मी वाटतो आणि त्याच्या जोडीला पाण्याच्या 1000 बॉटल आणि 750 कोल्ड्रिंक एवढे यावेळी वाटणार आहे. या वाटण्याचं प्रयोजन याच्यासाठी आहे की हा माटुंगा लेबर कॅम्प हा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये हा बाबासाहेबांचा जन्मदिवस हा उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला जातो. प्रत्येक भीम अनुयायाच्या घरी पुरणपोळीचा बेत आखला जातो. त्याप्रमाणे आज वाजत गाजत या मिरवणूक आखाड्यामध्ये सर्व लोक जमलेले आहेत. बाकी तुम्ही जनतेला हा संदेश द्या जयंतीनिमित्त? जयंतीनिमित्त एकच संदेश आहे की महाबोधी विहार जो 1949चा ॲक्ट रद्द करावा, कारण तो जसं बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला घटना दिल्यानंतर त्याच्यापूर्वीचे सगळे ॲक्ट रद्द झाले पाहिजेत आणि बौद्धांच्या ताब्यात महाबोधी विहार मिळाले पाहिजे. हा माझा जयंतीच्या निमित्त संदेश आहे. आपल्याबरोबर संजय भालेराव पण आहेत, समाजसेवक. ते आपल्याला 2 मिनिटात शॉर्ट सांगणार असेल. 2च मिनिटात फक्त. आपल्या सगळ्या दर्शकांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. आज माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ज्या पद्धतीने मिरवणूक निघत आहे, महेंद्र फॅन क्लबतर्फे मोरबींचे लाडू आणि काल एक स्पेशल उपक्रम केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही असलेला पेन हा सर्वांना महेंद्र साळवे फॅन क्लबतर्फे वाटण्यात आलेला आहे. तर त्याचा दरवर्षी नवीन उपक्रम असतो. पाणी वाटप, त्याच्यानंतर फ्रूट वाटप, आज लाडू वाटप, पेन वाटप, ही नवीन संकल्प साळवे साहेबांतर्फे असते. पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने अशाच पद्धतीने लोकांना तो लाभ मिळण्यात येईल. धन्यवाद. जय भीम. तुम्हा सर्वांना CAN चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. मित्र, आपण आता आलो सहयोग सामाजिक संस्था यांच्या डेकोरेशनकडे आलोय. तर
त्यांच्याविषयी बोलतील 2 शब्द ते ऐकून घेऊ. नमस्कार, मी सहयोग सामाजिक संस्थेचा सभासद. दरवर्षी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये इतक्या जल्लोषाने जयंती साजरी केली जाते. आणि आमचा मंडळही सहयोग सामाजिक संस्था हे या उत्तम रीतीने आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. आणि आम्ही दरवर्षी या पद्धतीने पूर्ण लेबर कॅम्पमध्ये खूप मोठ्या जल्लोषाने जयंती साजरी केली जाते. मग सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, वार्ड क्रमांक 179 जी आता 189ची आपली मिरवणूक सुरू झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्या मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष दीपक भाऊ आहेत सॉरी, तर ते आपल्याला या मिरवणुकीच्या संबंधी 2 शब्द सांगतील. विश्वाला शांती संदेशाने महाकरुणी भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 70 वर्षापासून ह्या परंपरा चाललेल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये आपण साजरा करतो. आणि ही जयंती करण्याकरता समाजाचे इतर समाजाचे व सगळे पक्षाचे व सगळे मंडळाचे लोक येऊन साजरी करतात. आणि आपण करतो हे भव्य दिव्य हा प्रकारे ते साजरा करतो. गेले 70 वर्षापासून आपण हा कार्यक्रम साजरा करतो. आणि जेव्हा पण इलेक्शन होतं त्या टायमापासून मी 8 टाइम या विभागातून या मिरवणुकीचा अध्यक्ष झालेलो आहे. जनतेने मला स्वीकारलेलं आहे. आणि महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिले ते कधीच आपण विसरू शकत नाही. त्याच्याकरता आमचा विचार आहे की सगळ्यांनी जयंतीमध्ये सहभागी झाला पाहिजे आणि मोठ्या थाटामाटामध्ये ही जयंती साजरी झाली पाहिजे. सगळ्यांनी मी मिरवणूक कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो. तमाम जनतेला, भीम बांधवांना, उपासनांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. इतर माझी दिवशी पूर्ण करतो. गेल्या अनेक वर्षाची परंपरा ही दीपक वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा चालू आहे. आणि या त्यांच्या अध्यक्षतेखाली या विभागातील जवळजवळ 20-25 हजार जनता ही सामील झालेली असते. आणि हे सर्वजण शांततेने आपली मिरवणूक शाहूनगरपर्यंत घेऊन जातात आणि तिथून परत येतात. दीपक वाघ आणि त्यांच्या मंडळींना सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम. जय भीम मित्रांनो, माझ्यासोबत आता सहाय्यक आयुक्त भोर साहेब आहेत. तर ही जी आंबेडकर जयंतीची मिरवणूक 189 वॉर्डमध्ये चाललेली आहे ती त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. त्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांचं मत काय आहे हे आपण जाणून घेऊया. साहेब नमस्कार, आपण काय बोलाल याविषयी? आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे. यानिमित्त मी प्रथमतः शाहूनगरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजची ही मिरवणूक पाहिली असता आपण अतिशय प्रेमाने आणि शांततेत चालू आहे. कुठेही नियमाचं उल्लंघन नाही आणि सर्वांना घेऊन मिळून मिसळून ही मिरवणूक चालू आहे. ही मिरवणूक अशीच शांततेत पार पडावी अशी आमची अपेक्षा आहे. या दिवशी या निमित्तानं मला हे सांगावं वाटतं की या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि महामानव गौतम बुद्धांनी जे मार्ग घालून दिलेला आहे याच मार्गाने संपूर्ण जगाने चाललं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे, अपेक्षा आहे. धन्यवाद, थँक्यू. तर हे होते भोर साहेब, त्यांनी आपल्याला चांगला संदेश दिलेला आहे. तर जयंतीची मिरवणूक ही शांततेने रात्री 12पर्यंत चालते आणि सर्व शांततेने घरी जातात. आभारी आहोत साहेब आपण बाईट दिल्याबद्दल. जय भीम. मित्रांनो, आपण आलो आहोत 189च्या माजी नगरसेविका हर्षलाताई मोरे आणि समाजसेवक आशिष मोरे यांच्यासोबत. तेही दरवर्षी हिरिरीने जयंती उत्सव कमिटीमध्ये भाग घेऊन त्यांना जे भीमभक्त आहेत त्यांना काहीतरी थंड किंवा काहीतरी नाश्ता वगैरे असे वाटत असतात. यावेळी त्यांचा काय उपक्रम आहे आणि जनतेला काय संदेश देतात हे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम मी आशिष भाऊ यांना सर्व नागरिकांना 134व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि हे मी माझी जबाबदारी समजतो की आजच्या दिवशी आपण हा जागतिक स्तरावर आज जयंती कार्यक्रम जगात साजरा होतो. तर त्यावेळी आपल्याकडून काही योगदान म्हणून आपल्या बांधवांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करायची हे मी माझं कर्तव्य समजतो. नगरसेविका माजी नगरसेविका हर्षलाताई आहेत आपल्यासोबत. आता त्या सांगतात त्याचे विचार ऐकून घेऊया. सगळ्यांना जय भीम. आज माटुंगा लेबर कॅम्पमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचा महोत्सव इथे साजरा होत आहे. खूप उत्साहात लोक सगळे मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. तर माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे सगळ्यांना जयंतीच्या शुभेच्छा. अशा प्रकारे आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ही मिरवणूक अशीच चालू राहणार आहे. तुम्हालाही आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. जय भीम.
मित्रांनो, जय भीम. आपण आलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी कार्यालयामध्ये. तर इथे आपल्याबरोबर आहेत कुणाल भजन गणवीर, हे जिल्हाध्यक्ष आहेत. ते या आंबेडकर जयंतीविषयी आणि मिरवणुकीविषयी आपल्याला माहिती देतील. त्यांच्या पक्षाच्या वतीने काय काय वाटप करतात, काय नाही ते सांगतील स्वतः. प्रथम सर्व भारतीयांना परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त फार फार अभिनंदन आणि शुभेच्छा. आज मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातर्फे मी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, झोपडपट्टी सुधार विभाग, माझ्या वतीने आज या जनसंपर्क कार्यालयामध्ये जे भीम अनुयायी आहेत, मिरवणुकीमध्ये जे उत्साहाने सहभाग घेतात, त्यांच्यासाठी पाणी आणि लाडू वाटप ठेवलेलं आहे. हे मी गेले 10 वर्षापासून करतो. पूर्वी माझी पक्ष नव्हता, संस्था होती, संस्थेच्या मार्फत पण मी हे करत होतो. आता हे माझ्या पक्षामार्फत मी करत आहे. जनतेला काय शुभेच्छा द्याल? तेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर हे होते राष्ट्रवादीचे कुणाल भजन गणवीर, जिल्हाध्यक्ष. त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आंबेडकर जयंतीमध्ये कशाप्रकारे सामील होतात आणि कशाप्रकारे ते आपला भूमिका निभवतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्हा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम. जय भीम. जय भीम. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे मनसेच्या स्टॉलवरती. इथे मनसेचे शाखाप्रमुख शाखाध्यक्ष सूर्यकांत भालेराव हे आपल्यासोबत आता जनतेला शुभेच्छा देतील. तर ते काय 2 शब्द बोलत आहेत ते बघूया. महाराष्ट्र वंदन सेना एक वॉर्ड क्रमांक 189 तर्फे मी दरवर्षी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो. 134वी जयंती साजरी करून लोकांना येणाऱ्या बौद्ध बांधवांना मी पाणी वाटप, फुरटी वाटप किंवा सगळे वाटप करतो. आणि माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि मनसेतर्फे मी सर्व बौद्ध बांधवांना जय भीम आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आपण काय सांगाल? जय भीम, सविनय जय भीम सगळ्यांना. ही 135वी जयंती आहे. त्यातर्फे मी सगळ्यांना जय भीम परिवारांना खूप खूप शुभेच्छा इच्छिते. आणि त्यांचा हा जो वाढदिवस इथे साजरा केला जातो, जयंती जी साजरी केली जाते, खूप धामधूम आणि खूप चांगल्या पद्धतीत साजरी केली जाते. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि ही जी गर्दी आहे ती अशीच नाही आहे, काहीतरी आहे या गर्दीचं. मौल्यवान रत्न जे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिवादन करतो आणि त्यांना धन्यवाद बोलतो. मनसेच्या वतीने भरपूर उपक्रम राबवले जातात. त्यातच हा एक त्यांचा आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीसाठी कुल्फी वाटप, थंडा वाटप किंवा शीतपेय वाटप हे चालू आहे. तर मी CAN चॅनलच्या वतीने सूर्यकांत भालेराव आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो. जय भीम. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.